राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया या आजारांना आळा घालूया. सर्वत्र जनजागरण पसरवूया. आपल्या घरातील पाण्याची भांडी व्यवस्थित झाका. खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या बसवा. घराभोवतीचा परिसर स्वच्छ व कोरडा ठेवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन. अधिक माहितीसाठी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधा. जनहितार्थ जारी. आपण सर्वजण बघतोय की कोल्हापूर महानगरपालिका याच्या उत्पन्न आणि विकासावर बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात, पण आजकाल महत्त्वाचा मुद्दा हा राहून जातो की पाणी पुरवठा विभाग. एकतर महापालिकेचे बरेच विभाग हे तोट्यात, आणि त्याच अनुषंगानं बोलायचं झालं तर ह्या तोट्यात असतानाही हे प्रशासकाचा असणारा कारभार, म्हणजे 2020 पासून एकतर प्रशासक लागू आहे आणि नागरिक सुविधा आणि त्याचा सर्वच कारभार हा प्रशासकांच्या हातात आहे. आणि अशी परिस्थिती असताना आपण हा एक मुद्दा समोर येतोय की नागरिकांना पाणी पुरवठ्याची पाणी बिलं ही त्यांच्यापर्यंत पोचतच नाही आहेत, म्हणजे त्यांचं रिडिंगच घेतलं जात नाही आहे. जवळपास 6-8 ते वर्षभर ह्या फरकाने त्यांना बिलं मिळत आहेत. म्हणजे एकतर पालिकेचं उत्पन्न घटते असं आपण एकीकडे होत नाही म्हणतोय, आणि हे येणारं उत्पन्नही आपण थांबवतोय. ह्याच्यासारखी वाईट गोष्ट आज महापालिकेसाठी कुठलीही नाही आहे. पाणी पुरवठा विभागाकडून अनधिकृत कनेक्शन असतील किंवा गळती असतील, ह्याच्या माध्यमातून पाण्याचा अपव्यय होतोच आहे, पण त्याच पद्धतीनं आर्थिक नुकसानही होतंय, उत्पन्नही कमी होतंय. ही एक बाब वेगळी. नागरिकांच्या दृष्टीतून आपण बघायला गेलो तर सर्वसामान्य नागरिकांना जे आपले प्रामाणिकपणे नियमितपणे टॅक्स भरतायत, पाणीपट्टी भरतायत, अशांना तुम्ही पाणी बिलं देत नाही आहात आणि ते भरायला तयार आहेत. 6 महिन्यांनी वर्षभराचे एकदम दिल्यानंतर ते सर्वसामान्य नागरिक कशा पद्धतीनं भरतील? बरं, असंही नाही ते नुसतं बिल आहेत, त्यावरती तुम्ही दंड आणि व्याजही आकारताय. म्हणजे हे अतिशय चुकीची गोष्ट आहे. हे तुम्ही जी बिलं काढताय ती तुम्ही एकतर काढल्यानंतर तुमचा टेक्निकल तुमच्या ज्या काही रीडर नाही आहेत किंवा नेमलेले नाही आहेत ते सोडून गेलेले आहेत. हा टेक्निकल मुद्दा आला पालिकेचा, त्याचा नागरिकांशी त्याच्याशी काही संबंध नाही. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही जी बिलं काढलेली आहेत ती आता इथून पुढे देताना नागरिकांना वेगवेगळ्या स्लॅबमध्ये द्या, टप्प्यामध्ये द्या, जेणेकरून ते भरतील आणि त्याच्यावरती दंड आणि व्याज हे न आकारता द्या. खऱ्या अर्थाने एकतर आम्ही हे पूर्वीपासून नागरिकही अधिकाऱ्यांना किंवा पालिकेच्या ऑफिसमध्ये जाऊन बोलतात, पण तरी रीडर पाठवले जात नाही. आम्ही आमच्या माध्यमातून अधिकाऱ्यांशी बोलत असतो आणि त्यांना सांगितलेलं असतं आम्ही की असा अडचण आहे, तर त्यांच्याकडून पूर्तता होत नाहीये. त्यामुळे आज ही वेळ येते की आम्ही पत्रकाद्वारे त्यांना इशारा देतोय की लवकरात लवकर ह्या प्रश्नाचा सोक्षमोक्ष आपण नाही लावला तर एक राजारामपुरीतले नागरिक तसेच शिवसेना महिला आघाडीच्या वतीने अतिशय मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन आम्ही छेडू.